नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बघूयात की अमेरिकेतली ट्रेन कशी असते। आता इकडे याला ट्रेन म्हणत नाही किंवा मेट्रोही म्हणत नाही, तर बार्ट म्हणतात। बार्ट म्हणजे काय तर बे एरिया रॅपिड ट्रान्झिट, जी कॅलिफोर्नियामधल्या बे एरियामधल्या 9 तालुक्यांना जोडते। बार्टमध्ये प्रवास करण्यासाठी प्रत्येकाला क्लिपर कार्ड हे काढायला लागतं। तर हे क्लिपर कार्ड कॅश, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून आपण काढू शकतो। आणि हे क्लिपर कार्डसाठी $20 लागतात, त्यातले $3 ही फीस जाते आणि उरलेले $17 हे क्लिपर कार्डमध्ये आपल्याला पुन्हा मिळतात। तर हे क्लिपर कार्ड आपण बसमध्ये देखील यूज करू शकतो आणि हे कार्ड प्रत्येक वेळेस कॅरी करायची गरज नसते, तर ते आपण आपल्या मोबाईलच्या वॉलेटमध्ये टाकू शकतो, म्हणजे कार्ड हरवण्याचं पण टेन्शन नाही आणि मोबाईल जरी स्विच ऑफ झाला तरी हे कार्ड रीड होतं। बार्ट स्टेशनमध्ये हे इमर्जन्सी फोन आणि वेटिंग एरिया देखील असतो। आता ही बार्ट कॅलिफोर्नियामधल्या सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये चालते, ज्यात जवळजवळ 50 स्टेशन आहेत। तर ही बार्ट 1972ला चालू झाली आणि जवळजवळ 211 किलोमीटर हे बार्टचे ट्रॅक आहेत। बार्ट वेगवेगळ्या लाईनवरती चालते, ज्या लाईनला त्याच्या कलरवरून ओळखलं जातं, जसं ऑरेंज लाईन, येलो लाईन, ग्रीन लाईन, रेड लाईन। आणि ही जी बार्ट दिसते ती ब्ल्यू लाईनची बार्ट आहे। तर इकडे बार्टमध्ये अपंगांसाठी आणि सायकलसाठी वेगवेगळे डोअर्स देखील आहेत। आपल्याकडे जसं ट्रेनचे कंपार्टमेंट म्हणतात, तर इकडे याला कार म्हणतात। तर प्रत्येक बार्टमध्ये 6 कार असतात आणि प्रत्येक कारमध्ये 54 सीट्स असतात। तर इथे येलो कलरचे जे सीट्स दिसत आहेत ते अपंगांसाठी, प्रेग्नंट लेडीजसाठी आणि वृद्धांसाठी राखीव असतात। तर ब्ल्यू कलरचे जे आहेत ते जनरल सीट्स आहेत। इथे लोक मोस्टली स्वतःच्या कारनेच प्रवास करतात, सो बार्टमध्ये मला गर्दी कधीच दिसली नाही। आपण एका कारमधून दुसऱ्या कारमध्ये देखील एंट्री करू शकतो। तर इथे लोक सायकल देखील घेऊन बार्टमध्ये प्रवास करतात। इथे सायकल पार्क करण्यासाठी स्पेशल एरिया देखील असतो। तर आपल्यासारखे इकडे बार्टचे पास मिळत नाहीत, तर ह्याचं तिकीट 9.7 किलोमीटरसाठी फ्लॅट $2.15 आहे। पण 65 वर्षांच्या वरती वृद्धांना आणि 5 ते 18 वयोगटातल्या लोकांना क्लिपर कार्डमध्ये डिस्काउंट मिळतो। आणि सार्वजनिक प्रॉपर्टी खराब करणारे अतरंगी लोक इकडे देखील असतात। तशी अमेरिकेतली बार्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।